सध्या राज्यात माहिती सरकारमधील काही कुरबुरी वगळता त्यांचं चांगलं चाललंय. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना तिन्ही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीतील माजी आमदार, पदाधिकारी हे पक्ष सोडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. तसं पत्रच त्यांनी शरद पवार यांना दिल्याचं बोललं जात आहे. या आमदारांच्या या दबाव तंत्रामुळे शरद पवारांना पुन्हा धक्का बसू शकतो. अजितदादांबरोबर निघालेले ते आमदार नक्की कोण आहेत, खासदार काय निर्णय घेतील, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. राष्ट्रवादी पक्ष दोन असले तरी त्यांच्या कुटुंबात मात्र कटुता आलेली नाहीये. त्याचं हे ताजं उदाहरण आहे. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुडा समारंभात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते शरद पवार हेही आवर्जून उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील राजकीय कटुता संपल्याचं यावरून दिसून येते. त्यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला आणि रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत दोघं एकत्र आले. दोघात बैठकांमध्ये चर्चा झाली. त्यातच आता शरद पवार गटातील 10 पैकी 6 आमदारांनी आपण अजित पवारांसोबत गेलं पाहिजे अशी थेट भूमिका घेतल्याचं बोललं जाते. तशा मागणीच्या स्वाक्षरीचं पत्रच या आमदारांनी पवारांना दिल्याचं सांगण्यात येते. विशेष म्हणजे या आमदारांनी अजित पवारांशी जवळीकही वाढवली आहे. त्यांची कारणंही वेगवेगळी आहेत. स्वतःच्या मतदारसंघातील कामं करून घेणं, सत्ताधारी पक्षाबरोबर राहिल्यास निधीही जास्त मिळतो, तसेच साखर कारखाने असलेल्या आमदारांना फायदाही होतो. अजितदादांबरोबर कोणकोणते आमदार जाऊ शकतात पाहूया. तसं पाहिलं तर शरद पवार गटातील अजितदादांबाबत कायमच आक्रमक राहिलेले जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील, जयंत पाटील हे अजितदादांबरोबर जाऊ शकत नाहीत. वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, बीडचे संदीप क्षीरसागर, माळशिरसचे उत्तमराव जानकर, मोहोळचे राजू खरे, माडाचे अभिजित पाटील हे अजितदादांसोबत जाऊ शकतात. त्यात नारायण पाटील, अभिजित पाटील यांचे साखर कारखाने आहेत. अजित पवार यांच्या गळाला कोणते खासदार लागणार पाहूयात. तशी केंद्रात अजितदादांची ताकद नाहीये. सुनील तटकरे हे एकच खासदार आहेत. या परिस्थितीत ते केंद्रात आपलं वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मध्यंतरी शरद पवार गटाचे 8 पैकी 7 खासदार हे अजितदादांबरोबर जाणार अशी चर्चा सुरू होती. केंद्रात वजन वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार गटातील खासदारांना गळ घालू शकतात. त्या बदल्यात केंद्रात ते मंत्रिपद मिळवू शकतात. अशा परिस्थितीत पूर्वी अजितदादांबरोबर चांगले संबंध असलेले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, भिवंडीचे बाळेमामा म्हात्रे, बीडचे बजरंग सोनवणे, अहिल्यानगरचे निलेश लंके, माडेचे धैर्यशील मोहिते पाटील हेही अजितदादांबरोबर जाऊ शकतात. काही खासदार अजितदादांबरोबर जात असतील तर दिंडोरीचे भास्कर भगरे, वर्ध्याचे अमर काळे हेही अजितदादांची साथ देऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर थेट टीका केली. निवडणुकीनंतर मात्र त्या अजितदादांवर थेट टीका न करता त्यांच्या कामाचं कौतुक करतात. त्यामुळं शरद पवारांच्या 7 खासदारांनी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यास सुप्रिया सुळे याही त्यांच्यासोबत जाऊ शकतात असंही बोललं जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी अशी मागणी राष्ट्रवादीतील काही प्रवक्ते करतात. पण अजितदादा तसं अजिबात करणार नाही. उलट भाजपशी जुळून घेऊन पुढची 5 वर्षे सत्तेत घालवण्यात त्यांना अधिक रस आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि राज्यातील भाजप नेते यांचे सूर बिघडलेले दिसतात. त्या उलट अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमधील जवळीक आणखी घट्ट झाली आहे. दुसरीकडे शरद पवार यांना आता आपल्या राजकीय विश्वासार्हतेवर कोणतीही तडजोड काढायची नाहीये. आयुष्याच्या या टप्प्यात सत्तेसाठी भाजप बरोबर गेलो ही टीका त्यांना लावून घ्यायची नाहीये. त्यामुळं ते अजितदादांसोबत अधिकृतरित्या मनोमिलन करणार नाही. पण ते सोडून इतर नेते, खासदार आणि आमदार हे अजितदादांशी जुळून घेतील हे आता उघडपणे दिसून येते. त्यामुळं पुढच्या काळात अजितदादा हेच पक्षाचे प्रमुख असतील अशी खूणगाठ शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी देखील बांधली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातील नेते हे अधिकृतरित्या तुतारीचे असतील, पण त्यांच्या हातावर घड्याळ हे बांधलं गेले हे उघड गुपित आहे. तर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.